दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. सर्वांचे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, आपण येशूला अनेक नावाने ओळखतो. येशू आमचा मुक्तीदाता, येशू आमचा तारणारा, येशू आमचा प्रभू, आमचा स्वामी, आमचा मित्र, शांतीचा राजा. आज येशू आम्हाला सांगतो, मी शांती घेऊन नाही, पण या जगाला आग पेटवण्यास आलेला आहे, या जगात फूट घालण्यास आलेला आहे. कुटुंबामध्ये फूट, भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, आई वडिलांमध्ये आणि देशात पण माझ्या नावाने फूट घातलेली तुम्ही पाहणार. आपल्या देशात नजर टाकली तर आपण पाहतो कशाप्रमाणे धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने लोकांना मारले जातात, लोकांचं शोषण केलेले जात आहे. पीपल आर परसिक्युटेड फॉर देअर फेथ बिकॉज ऑफ जीसस. येशूने जे सांगितले ते आज घडत आहे. तर आपण काय केलं पाहिजे? आज येशूसाठी आपण काय काय करण्यास तयार आहे ते विचार करूया. आपली श्रद्धा किती मजबूत आहे त्याची परीक्षा आज आपल्या देशात अनेक ठिकाणी घेतात. आपण आमची श्रद्धेची परीक्षा देण्यासाठी तयार असणार काय? येशूसाठी मी मरण्यास तयार आहे काय? बंधू भगिनींनो, आज या जगाला शांतीची गरज आहे. आपल्याला शांतीचे दूत बनायचे आहे. आपल्या श्रद्धेची परीक्षा आणि साक्षी पण द्यायची आहे. आज ख्रिस्त सभा संत पोप जॉन पॉल दुसरा याची स्मृती साजरा करत आहे. पोप जॉन पॉल दुसऱ्याला आपण सर्वजण ओळखतो. कशाप्रमाणे त्यांनी धर्मामध्ये डायलॉग करण्यास प्रयत्न केला, जगात शांती आणण्यास प्रयत्न केला. युवकासाठी त्यांनी वर्ल्ड युथ डे पण एक निवडून आणला. युवकांनी प्रभू येशूचा प्रेम समजून घेण्यास आणि हा प्रेम दुसऱ्यांना पसरण्यास, हे युवकाच्या मनात घालण्यास त्यांनी प्रयत्न केला. आज हा येशूचा प्रेम अनुभवून, त्याने आणलेली शांती अनुभवून आम्ही या जगाला देण्यास आदेश आम्हाला सुचत आहे. आपण या विसावतात आम्हाला कृपा मदत मागूया आणि जगाला येशूचा प्रेम देण्यास, येशूच्या प्रेमाची, शांतीची साक्षी देण्यास. बरेचशे वेळी आपण चुकतो. आपण आपल्या श्रद्धेची साक्षी देण्यास घाबरतो. आपण या आणि सर्व पापाची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया.
आणि बरोबर आपण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वरासह व तुम्हा बंधू भगिनीसह मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वेळ केली मी फार पापी केले आहे. माझा पाप मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सदैव सत्याना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सरसमत परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापात क्षमापण आम्हाला सर्वकालिक जीवनात लेणे हो. हे प्रभु आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभु आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमच्या परमेश्वरा, तुझ्या पंखाच्या छायेखाली तू आम्हाला आश्रय देतोस. आमच्या हृदयातील सर्व गोष्टी तुला ठाऊक आहेत. आमच्या हृदयातील तुझ्याविषयीचा आमचा आंधळेपणा नष्ट कर. तुझ्या भयापासून आमची मुक्तता कर व तुझे आम्हाला दर्शन कर. ही प्रार्थना मी आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. पौलचे एपिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून न्याय देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समुद्रीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे. तुम्ही त्यांच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. तुम्ही पेटीत मुळवलेले आणि पाया घातलेले असे असून त्याची लांबी, रुंदी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. अशा प्रकारे तुम्ही देवाचे सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाऱ्याने कार्य करावयास जो सामर्थ्य आहे त्याला मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानुपिढ्या युगानुयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. ओहो नीतिमानानो, परमेश्वराचा जय जयकार करा. प्रामाणिक स्वभावाच्या माणसानो स्तुतिगान शोभते. विनयवत परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दश तंतू वाढावर त्यांचे गुणगान गा. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय हे प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते. त्यांच्या मनातील संकल्प पिढ्यानुपिढ्या कायम राहतात. ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. प्रतिसाद. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. पहा, जी परमेश्वराचे भय करतात आणि त्यांच्या दयेची अपेक्षा करतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्यांची नजर असते.
प्रतिसाद परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. जयघोष. आलेलुया आलेलुया. प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. मला स्नान संस्कार घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या बेतात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नाही तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील 5 जणांतील दोघांविरुद्ध तिघे आणि तिघाविरुद्ध दोघे अशी फूट पाडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ये मेरा जीवन बदल गया है, यीशु तेरे आने से आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन बदल गया है, यीशु तेरे आने से आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन प्रिय बंधूभगिनी, आपल्या बलिदान सर समर्पित त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करावं. आमच्या घराच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या या दानामुळे तुझ्या प्रीतीची व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना मी प्रभू इष्ट नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र इतिहासात समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सरसृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानवेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सरदूत गणाबरोबर आम्ही सुद्धा तुझी आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभु तू कर पवित्र आहेस, पवित्राचा तू आहेस.
ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या नुकसानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर फोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वांनी घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्यावर साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आत्मनेसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर व आत्मदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्राप्त केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आणि सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेचे आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझे प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आचरणीत इस्रायल सांत्वलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना वाक्य वाच झालं तुझ्या सर्व लोकांना तो दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्व दया कर देव माता कन्याकुमारी मरिया, संत योसेफचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे प्रतिकारी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताचा तुझा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याचे ऐक्यात हे सर्वसमर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. येशू म्हणतो, या जगात आग पेटवण्यास आलेला आहे, त्याचा प्रेमाचा आग आमच्या हृदयात पेटण्यास आणि त्या प्रेमाचे साक्षीदार आपण बनण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे इच्छात श्रद्धाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आमच्या आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हाला पापात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या अपेक्षास म्हणालास, मी तुम्हाला शांतीला पुचवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाचे खूप
पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी करीन. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे. तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझे मिला है. तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझे मिला है. जिंदगी खुशी से भर दे कोई ऐसा सिलसिला है. तुझे कुछ न दे सकेगा तेरे भाग्य का सितारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे. प्रभु की सलीब है जो तेरी प्यास बुझा सकेगी. प्रभु की सलीब है जो तेरी प्यास बुझा सकेगी. तेरी दिल की हर मुसीबत वही तुझ से छीन लेगी. वो खुशी के साथ देगी नया जीवन का किनारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते.
मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्मसदाच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो व सरकार राहो. जागतिक शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. तुझे प्रेम महान, तुझी शक्ती खरी, तू दिले जीवनदान, तुझी शक्ती खरी. तुझे प्रेम महान, तुझी शक्ती खरी, तू दिले जीवनदान, तुझी शक्ती खरी. मी करते त्याचा
करूया